नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली. इरविन चौकात अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित. राजकीय नेत्यांसह गणमान्य नागरिक आणि अनुयायांची मोठी उपस्थिती. तर काँग्रेस पक्षातर्फे काढण्यात आली अभिवादन यात्रा. आणि संसदेत सादर झालेल्या अधिवक्ता संबोधन कायद्याला खासदार नवनीत राणांचा पाठिंबा. जलद, सुलभ व गतिमान न्यायासाठी विधेयक आवश्यक, खासदार नवनीत राणा यांचं प्रतिपादन. आणि आता सविस्तर वृत्त. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावती शहरात काँग्रेसतर्फे पायदळ अभिवादन यात्रा काढण्यात आली. यात मोठ्या संख्येनं काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. अभिवादनासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काढण्यात आलेली हे लोक पुढे जाते. अमरावतीच्या इरविन चौकात डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायांनी गर्दी केली होती. यातच ज्येष्ठ काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी देखील बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावतीत काँग्रेसतर्फे पायी अभिवादन यात्रा काढण्यात आली. जिल्ह्यातील नया अकोला इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिस्तूप आहे. ज्यांना चैत्यभूमीवर जाता येत नाही त्यांना या ठिकाणाबाबत माहिती व्हावी यासाठी काँग्रेसनं पायी अभिवादन रॅली काढली. या रॅलीमध्ये हजारो अनुयायी सहभागी झाले होते. सकाळी अमरावतीच्या इरविन चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी पालकमंत्री आमदार यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील देशमुख, आमदार बळवंत वानखेडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यातील 4 तालुक्यांमध्ये 51,000 हेक्टरवर सोयाबीन बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. मात्र येलो मोझॅकमुळे झालेल्या सोयाबीनच्या नुकसान भरपाईसाठी निधी मागणीवरून शासकीय यंत्रणांमध्येच संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाच्या निर्देशानुसार येलो मोझॅक या विषाणूजन्य रोगानं बाधित सोयाबीन पिकांचे संयुक्त पंचनामे करण्यात आले होते. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 4 तालुक्यात 51,000 हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. मात्र बाधित शेतकऱ्यांना नेमकी मदत कशामुळे मिळणार यासाठी शासनाची स्पष्टता नसल्यानं यंत्रणांमध्ये संभ्रम असल्याचं दिसून येतं. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाला विलंब आणि त्यानंतर खंड याशिवाय सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, तापमानात बदल यासह अन्य कारणांमुळे सोयाबीन पिकावर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव झाला. जिल्ह्यातील सोयाबीनवर विषाणूजन्य येलो मोझॅक यासह मुळकूज आणि खोडकूज या बुरशीजन्य रोगांचाही प्रादुर्भाव झाला होता. मिचोंग चक्रीवादळाचा प्रभाव केवळ ईशान्येकडील राज्यांवरच नाही तर विदर्भावरही दिसून येतोय. नागपूरच्या बाबत बोलायचं झालं तर मंगळवारपासून आकाशात ढगांनी गर्दी केली आहे. याशिवाय थंड वाऱ्यांमुळे तापमानातही घट अनुभवायला मिळते आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये थैमान घालणाऱ्या मिचोंग या चक्रीवादळामुळे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचे तापमान सातत्यानं बदलत आहे. नागपूरबाबत बोलायचं झाल्यास येथील आकाश ढगाळ झालं असून थंड वारे वाहत आहे. त्यामुळे दिवसा आणि रात्रीच्या तापमानात लक्षणीय घट झाली आहे. त्याचबरोबर किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हवामान खात्यानुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मात्र मिचोंग चक्रीवादळाचा थेट परिणाम नागपूरसह विदर्भातील जिल्ह्यांवर दिसून येणार नाही.
मात्र वादळामुळे ढगांमध्ये ओलावा शिरला असून थंड वारेही वाहत आहे. त्यामुळे हवामानात बदल दिसून येत आहे. तापमानाबाबत बोलायचे झाले तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमाल सरासरी तापमान 30 अंशांच्या आसपास आहे, तर किमान तापमान 19 अंशांच्या आसपास आहे. तापमानात घट झाल्यानं सकाळपासूनच लोक थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांचा वापर करत आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार, अमरावती. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय कायदे आणि न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांनी लोकसभेत मांडलेल्या अधिवक्ता संशोधन विधेयकाला खासदार नवनीत रवी राणा यांनी पाठिंबा दर्शवलाय. गोरगरीब, अशिक्षित आणि गरजू लोकांना जलद, सुलभ आणि गतिमान न्याय मिळण्यासाठी आणि त्यांना थेट मध्यस्थांशिवाय वकिलासोबत संपर्क साधता यावा, त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी हे विधेयक आवश्यक असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी संसदेत स्पष्ट केलं. सर, बहुत साधारण सा ये बिल है और चेंजेस ये बहुत सालों से अपेक्षित था. जो एडवोकेट्स भी अपने ज़िले में काम करते हैं, जो जिनसे हमसे बात करते हैं, हमारी डिस्कशन होती है. एक ट्राइबल क्षेत्र से, जहाँ मेरा क्षेत्र ट्राइबल पड़ता है दादरी, मेलघाट से जब एक आधा किसान आता है या एक्सीडेंटल केस होता है या फार्मर्स की लैंड के कंसर्न होता है फॉरेस्ट के साथ या उनके आपसी फैमिली के प्रॉब्लम्स में, जब वो किसान प्लेन पट्टे पे आके कोर्ट में जाता है, कोर्ट में जाने के बाद वो इतना अनएजुकेटेड है कि उसे हर चीज़ समझाना बहुत मुश्किल है. तब उनका ट्रैपिंग का जो मामला आता है, जो कोर्ट में पहुंचते बराबर, गेट के पहुंचते बराबर वो वहाँ पे ट्रैप कर लेते हैं. किसान की जो फार्मर्स की लैंड है या एक्सीडेंटल केस है, तीसरी पीढ़ी आने तक वो सॉल्व नहीं होती है सर. पर उसके केस का निर्णय जब लगेगा पर वो जो एक आधी एकड़ उनके पास रहती है वो भी बिकने की बारी आ जाती है, तब तक उसका कोई निर्णय नहीं लगता. और उसको तारीख पे तारीख दिलाने वाला जो ये इमीडिएटर, जो दलाल वहाँ पे गेट पे बैठा रहता है, जो आते बराबर उन्हें ट्रैप कर लेता है, इसको हटाने का जो बिल लाया गया है दी बेस्ट है. क्योंकि एडवोकेट से बात करते हुए, क्योंकि नया जब एडवोकेट कोर्ट में आता है तो उसे 2-2.5 साल लगते हैं अपनी सोशलाइट बना के लोगों तक अपना संपर्क करना. तो ये वहाँ पर ही एडवोकेट को जितने पैसे जाते नहीं है, उससे कई ज़्यादा ये बिचौलिया उनसे ले लेता है. और इसमें नुकसान होता है जो गरीब, जो आदिवासी परिवार के लोग जाते हैं अपने केस लेके, या किसान. हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्ट, आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा, मुख्य नियोजक चंद्रकुमार जाजोदिया यांच्या मार्गदर्शनात अमरावती शहरात शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी छत्री तलाव रोड परिसरात भव्य मंडप उभारला जात आहे. हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्ट, आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा, मुख्य नियोजक चंद्रकुमार जाजोदिया यांच्या मार्गदर्शनात विविध समितीचे सदस्य जोमानं कार्यरत आहे. हनुमानगढी छत्री तलाव रोड इथं 100 एकर परिसरात हा भव्य दिव्य मंडप उभारला जात आहे. 5 लाख लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मंडप उभारणीचं काम जोरात सुरू आहे. यावेळी शक्ती महाराज, साई राजेश लाल, साई संतोष कुमार, सुनील राणा, नीलकंठ कात्रे, अनिल अग्रवाल, चंदू सोचतिया, पवन जाजोदिया, जयंत वानखेडे, आचित जाजोदिया, प्राध्यापक अजय गाडे, अजय मोरिया, कमल किशोर मालानी यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी सुधा तिवारी, ज्योती सैरिसे, सुमती ढोके यांच्यासह जीतू दुधाने, वीरेंद्र उपाध्याय, नितीन बोरकर, शैलेंद्र कस्तुरे, मिलिंद कहाळे आदींनी उपस्थितांना संबोधित केलं. 15 डिसेंबर रोजी जिल्हा स्टेडियम येथून हनुमानगढीपर्यंत 1 लाख महिलांची भव्य कलश यात्रा काढण्यात आली. चॅरिटेबल ट्रस्ट, माननीय आमदार रवी राणा, माननीय खासदार सभापती नवनीत राणा यांच्या वतीने
आंतरराष्ट्रीय कथावाचक श्री प्रदीपजी मिश्रा यांच्या सुमधुर वाणीतून या ठिकाणी हनुमानगडी छत्री तलाव रोड येथे भव्य शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दिनांक 16 डिसेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत या परिसरामध्ये या कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि याच ठिकाणी या हनुमानगडीला माननीय आमदार रविभाऊ राणा, माननीय खासदार नवनीत राणा आणि हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 111 फूट भव्य अशी हनुमानजींची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. त्या प्रित्यर्थ या शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या आयोजन कथेच्या मंडपाचा भूमिपूजन समारंभ या ठिकाणी संपन्न झाला असून 100 एकरमध्ये हा भव्य दिव्य मंडप उभारला जाणार आहे. 10 लाख लोकांच्या बसण्याची व्यवस्था या मंडपात केली जाईल. संपूर्णपणे वॉटरप्रूफ असा हा मंडप असून या ठिकाणी महिला आणि पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र अशी स्वच्छतागृहाची निर्मिती करण्यात आलेली आहे. 15 डिसेंबर ते 20 डिसेंबर या दरम्यान छत्री तलाव रोडवरती हनुमानगडी या ठिकाणी शिव महापुराण कथेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पंडितजी प्रदीप मिश्रा सिहोरवाले यांच्या मुखातून या अमरावतीकरांना हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्टद्वारे आयोजित या शिव महापुराण कथेचा लाभ या ठिकाणी आपल्याला घेता येणार आहे. बंद दुकानाचं शटर वाकवून चोरी करणारी आंतरराज्य टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली. यामध्ये 4 जणांचा समावेश असून त्यांनी अमरावती जिल्ह्यातील खोलापुरी, भातकुली आणि येवदा भागात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. नवलसिंग भुरिया, वीरेंद्र नागेश्वर, रामकिसन शिलवेकर, राजू जांभेकर अशी अटकेतील आरोपींची नावं आहे. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात बंद दुकानाचे शटर वाकवून चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. याबाबत पोलिसात तक्रार दाखल झाली होती. या घटनांचा स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण पथकाकडून समांतर तपास करण्यात आला. यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यावेळी हे चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले. ही गुन्हे करणारी टोळी मध्य प्रदेश राज्यातील इंदोर येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखा पथक इंदोरला रवाना होऊन सीसीटीव्ही फुटेजमधील इसमाची विचारपूस केली. हा इसम नवलसिंग भुरिया असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी मोठ्या शिताफीनं नवलसिंग भुरिया याला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली असता त्यानं इतर 3 साथीदारांबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी वीरेंद्र नागेश्वर, रामकिसन शिलवेकर, राजू जांभोरे आदींना अटक करण्यात आली. अमरावती नगरीत 62व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला रसिकांच्या भरगच्च प्रतिसादात सुरुवात झाली असून भूल भिंगरी या लिव्ह इन रिलेशनवर आधारित नाटकानं स्पर्धेला सुरुवात झाली आहे. मराठी रंगभूमीला एक ठोस अधिष्ठान देणाऱ्या अमरावती नगरीत 62व्या महाराष्ट्र राज्य हौसी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला रसिकांचा भरगच्च प्रतिसाद मिळाला. यातच 5 डिसेंबरला आयोजित रजनीश जोशी लिखित आणि डॉक्टर अनंत देव आणि मनोज उज्जैनकर दिग्दर्शित भूल भिंगरी या नाटकाचं सादरीकरण करण्यात आलं. केवळ 2 पात्रांच्या सहभागानं या नाटकाची प्रस्तुती सादर करण्यात आली. पाहूया नाटकाची एक झलक. दिवस संपून गेला. आता पुढले 364 दिवस या दिवसाची प्रतीक्षा. आपण भेटलो त्याला 10 वर्ष पूर्ण झाली होते. 10 वर्षाचा काळ कसा लुटला गेला ना, कळलंच नाही. अख्ख्या दिवसासाठी मला कळलं. मी लक्काट शिकतो 10 वर्ष. आपल्या अडचणी सगळं ते तसं नाही म्हणायचं रे मला. म्हणजे बघ, आपल्या सहवासाचं दशक ना सहज. पारंपरिक पिकांना फाटा देत अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब केल्यास भरघोस नफा मिळवला जाऊ शकतो हे सिद्ध केलंय मुर्शी तालुक्यातील तळणी गावातील एका प्रयोगशील शेतकऱ्यानं. त्यांनी 2 एकर शेतात तब्बल 55 टन पेठा कोहळ्याचं उत्पन्न घेऊन लाखोंचा नफा मिळवलाय. पाहूयात यासंबंधीचा हा विशेष वृत्तांत. प्रफुल्ल यांनी 2 एकर शेती मक्त्यानं घेऊन 10 फूट अंतरावर बेड वाफे तयार करून कर्नाटकातील बंगलोर येथून पेठ्या कोहळ्याचे बियाणे आणून नर्सरीत रोपटे तयार केले. बेड वाफ्यावर लागवड केली होती. 1 एकर जागेवर साधारणपणे 3500 याप्रमाणे 2 एकरवर 7000 रोपांची सप्टेंबर महिन्यात लागवड केली. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेठा कोहळ्याची परिपूर्ण वाढ झाली. या 2 एकरात 55 टन उत्पादन त्यांनी घेतलं.
पेठा कोहळ्याची हल्दीराम कंपनीला 10 रुपये प्रति किलोनं विक्री केली. केवळ 3 महिन्यातच 5 लाख रुपयांची कमाई केली. युवा प्रयोगशील शेतकरी प्रफुल्ल हेलोडे व्हेटरनरी सायन्स विभागाचे पदवीधर असून त्यांनी मोर्शी कृषी विभागात 9 वर्ष नोकरी सुद्धा केली होती. नोकरीच्या मागे न लागता त्यांनी कृषी विभागातील नोकरीचा राजीनामा दिला आणि आता शेती करत आहे. राज्याच्या कृषी मंत्रालयाच्या वतीनं प्रयोगशील शेतकरी प्रफुल्ल हेलोडे यांचा उद्यान पंडित पुरस्कार देऊन 2018 मध्ये गौरव सुद्धा करण्यात आला होता. नमस्कार, मी प्रफुल्ल गणपतराव हेलोडे, राहणार मोर्शी. माझी मौजा तळणी येथे शेती आहे आणि त्या शेतीवरती आपण पेठा हे पीक, नाविन्यपूर्ण पीक हे गेल्या 7 वर्षापासून आपण घेतोय. दरवर्षी आपल्याला त्या शेतामध्ये जवळपास 50 ते 60 टन 2 एकरामध्ये उत्पन्न होते. त्या उत्पन्नातून जवळपास एक 9 ते 10 रुपयाचा रेट मिळतो. त्या रेटमुळे आपल्याला जवळपास 5 ते 7 लाख रुपयाचं उत्पन्न त्या पेठ्यापासून आपल्याला मिळत राहतं. पेठा हा जवळपास आपण एक 3 महिन्याचं पीक गृहीत धरू. त्यापासनं आपण एक हल्दीराम या कंपनीला देतोय. बरेचसे बायो प्रोडक्ट त्याच्यापासून तयार होतात आणि हे का फायद्याचं पीक माझ्याकरता गेल्या 7 वर्षापासून ठरलंय. त्याचबरोबर आपण एक द्वारका हायटेक नर्सरी म्हणून माझी एक नर्सरी आहे. त्या नर्सरीमध्ये आपण दरवर्षी भाजीपाला पिकाची रोपटे आपण तयार करतो. त्या रोपट्यांमध्ये आपण जसं मिरची, टमाटर, वांगी, कोबी, त्यानंतर खरबूज, टरबूज ही उत्पादनं आपण त्याच्यातून घेतो आणि शेतकऱ्यांना एक नाविन्य, एक रोगमुक्त आणि चांगल्या पद्धतीची रोपं आपण शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली. इरविन चौकात अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित. राजकीय नेत्यांसह गणमान्य नागरिक आणि अनुयायांची मोठी उपस्थिती. तर काँग्रेस पक्षातर्फे काढण्यात आली अभिवादन यात्रा. आणि संसदेत सादर झालेल्या अधिवक्ता संबोधन कायद्याला खासदार नवनीत राणांचा पाठिंबा. जलद, सुलभ व गतिमान न्यायासाठी विधेयक आवश्यक, खासदार नवनीत राणा यांचं प्रतिपादन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.